हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहेत सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवस झालं आपल्याकडे एक ताई येऊ पाहत आहेत, लांबून येत आहेत. कॉलवरती आमचं बोलणं झालं, नंबर काढेपर्यंत त्यांनासुद्धा खूप मेहनत लागलेली आहे आणि त्या फायनली येऊन आपल्या शॉपवरती पोचलेल्या आहेत. त्या कोण आहेत, काय आहेत, कुठून आलेल्या आहेत आणि त्यांच्या साड्या कशा आहेत, त्यांचा सगळा अनुभव आपण त्यांच्यासोबतच त्यांनाच विचारू. सो त्यांना मी तुम्हाला भेट करून देते. या आहेत त्या ताई. कुठून आल्या तर तुमचं नाव सांगा. मी सुवर्णा गायकवाड लोणावळ्याहून आली. लोणावळ्याहून त्या ताई आलेल्या आहेत आणि त्या कशा इथपर्यंत पोहोचल्या? तुम्ही रील आपली पाहिली, कुठे व्हिडिओ पाहिला, काय पाहिला? माझ्या मैत्रिणीने मला ह्याला यूट्यूबला पाठवला होता. यूट्यूबचा व्हिडिओ ह्याला व्हॉट्सअपला पाठवला होता. ते बघून मग मी ताईंकडे आली. इकडे शोधत आलं बरंच शोधत. एक वर्ष झालं शोधलं यूट्यूबला, म्हणजे ऍड्रेस सापडतच नव्हता. मग शेवटी मुलांनी शोधून दिला. गुगलवरती शोधला तर भेटतो मी सांगते, पण त्याच्या लक्षात आलं नाही की एरियाचं नाव टाकून शोधायचं. सो त्या फायनली इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी ना 2 साड्या घेऊन आलेल्या आहेत. सुंदर अशा साड्या आहेत. इकडे दाखवते तुम्हाला. हे एक ब्रॉकेट सिल्कमधली साडी आहे, बनारसी सिल्क म्हणू शकता. हेवी साडी आहे. याच्यावरचं एक ब्लाऊज शिवायचं आहे त्यांना. आणि ही एक आहे नारायणपेठ. तिचा सुद्धा कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे. आणि त्यांनी बरेच दिवस वाट पाहत हे ब्लाऊज आपल्या वेटिंगवर ठेवले होते की जाऊन सैली क्रेशनमध्येच आपण हे ब्लाऊज शिवणार आहोत. तर आत्ता ते आलेले आहेत. त्यांचं ब्लाऊज घेतलेला आहे, मेजरमेंट घेतलेला आहे. माझा आवाज अजून सुटलेला नाही आहे. तर मेजरमेंट वगैरे घेऊन झालेला आहे. आणि हे त्यांचे 2 ब्लाऊज आहेत. एका स्लीव्जला वरती पफ सांगितलेला आहे इकडे, जो ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि आता लेटेस्ट मी आता एक ब्लाऊज शिवला आहे ना, त्यालासुद्धा हा सुद्धा अर्जंटचाच होता. यालासुद्धा पफ स्लीव्ज सांगितलेले आहेत. पण या आमच्या टीचर मॅडम आहेत, त्यांना जास्त स्लीव्ज पफ लागत नाही. सो पण प्रेमात पडल्या मात्र त्या पण या स्लीव्जच्या. कारण सुरुवातीला म्हटलं खूप जास्त मोठ्या वाटतील, कशा वाटतील, पण एक ब्लाऊज शिवल्यानंतर त्यांनाही आवडलं. सो या ताईंनी सुद्धा सांगितलेलं नारायणपेठला सेम पॅटर्न सांगितलेला आहे. आणि ब्रॉकेट सिल्कला याला आपण देवसेना स्लीव्ज जी म्हणतो ती सांगितलेलं आहे. आमचं डिस्कशन झालं, मेजरमेंट झालं आणि मग म्हटलं एक व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेऊया. तर त्यासुद्धा स्वइच्छेने घ्या म्हटलं, कारण परमिशन घेतल्याशिवाय मला व्हिडिओ घेता येत नाहीत. कोणी कॅमेरा फ्रेंडली असतं नसतं. सो छान वाटतं त्यांच्याशी गप्पा मारून. आणि त्यासुद्धा एवढ्या लांबून आपल्याकडे शोधत आले. त्याचं एक कौतुकच आहे खरं. म्हणजे नाही का, एवढं लांबून माझ्यावरती विश्वास ठेवून त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. सो त्याबद्दल तुम्हाला थँक्यू. एवढा विश्वास ठेवून माझ्यावरती आलात. तर त्या पण छान आहेत, हसत मुख आहे, तर स्वभावसुद्धा छान आहे. आणि आता बघू ब्लाऊज शिवल्यानंतर तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. कारण ब्लाऊज साडी जी आहे ती ब्लाऊजमुळे छान दिसते. आणि ब्लाऊज सुंदर असेल तर साडी अजून खुलून दिसते, उठून दिसते. तर तुम्ही सुद्धा जवळपास असाल तर तळेगावमध्ये सैली क्रिएशन माझं शॉप आहे, होंडा शोरूमच्या अपोजिट आहे. आणि या निवांत बिंदास्त कधीही. सो चला पुन्हा भेटू. बाय. ताईंचे ब्लाऊज शिवणार की तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर होईलच, तेव्हा मला सांगा ब्लाऊज कसे झालेत ते. बाय बाय.